जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 16 श्लोक पाहतो. नास्त्यस्नस्तु योग्यो स्त्रीण चैकान्तमनस्रतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव च अर्जुन. हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, तो अतिशय झोपतो किंवा पुरेशी झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. तात्पर्य: या ठिकाणी योजनजनांसाठी आहार, निद्रा यांचे नियमन सांगितले आहे. अतिशय खाणे म्हणजे प्राणरक्षणाकरिता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन खाणे. मनुष्याला पशूंचे मांस खाण्याची आवश्यकता नाही, कारण अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात. मांसाहार हा रजोगुणातील व्यक्तींसाठी असतो. म्हणून जे लोक मांसाहार, मद्यपान, धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम न अर्पिलेले अन्न खातात, त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे पापकर्माची फळे भोगावी लागतात. भुजते ते त्वं पापाये पचन्त्यात्मकारणात्. जो कोणी इंद्रियतृप्तीकरिता खातो, स्वतःसाठी अन्न शिजवतो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करीत नाही, तो केवळ पापच खातो. जो पाप भक्षण करतो आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करतो, तो परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही. श्रीकृष्णांना अर्पण केलेला अन्नपदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हेच सर्वोत्तम आहे. श्रीकृष्ण भावित मनुष्य हा श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करीत नाही. म्हणून केवळ कृष्ण भावित मनुष्यच योगाभ्यासाद्वारे पूर्णता प्राप्त होऊ शकतो. जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो, तो योगाभ्यास करू शकत नाही. कृष्ण भावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो. तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि त्याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो. जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो, त्याला झोपेत फारच स्वप्न पडतात आणि त्यामुळे त्याचा जरुरीपेक्षा अधिक झोपावी लागते. तो 24 तासापैकी 6 तासापेक्षा अधिक झोपतो. तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे. तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो. असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही. अशा प्रकारे 16व्या अध्यायाचा ते अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.